नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर चला बघूया आपण आज ज्या काही लेवल्स दिलेल्या काल काय आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं तसं मोमेंटम मार्केटला झालं का आपण चेक करूया। तर निफ्टी बघा, काल एवढा मोठा गॅपडाऊन झाल्यानंतर मी काय बोलले होते की एकतर मार्केट साईडवेज असू शकतं किंवा मग थोडं रिकव्हरी करू शकतं। तर मार्केटने एक्झॅक्ट तसंच केलेलं आहे। ही जी कॅन्डल आहे तुम्ही बघू शकता आणि मी हेही बोलले होते ह्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती पण तुम्ही ट्रेड करू शकता आणि 24,400ची ही 23,400ची ही लेवल ही तुम्हाला मी सांगितली होती। इथून बाईंग करू शकता। 23,600 आणि 23,000 हे दोन टार्गेट आपण डिस्कस केलेले कालच्या व्हिडिओमध्ये। पण मोस्टली काय आहे की एवढा मोठा 500 पॉईंटचा मोमेंटम झाला एक्सपायरीला, त्यामुळे मार्केटने काय केले आज थोडी रिकव्हरी दाखवली, नंतर मार्केट काय झालंय खाली पडलंय। पण मार्केटला सध्या न्यूज चालू आहे, तुम्ही बघताय की वॉर चालू आहेत, त्याच्यामुळे मार्केट काय करते त्या न्यूजला हे करते, न्यूजला धरून चालतंय। तर तुम्ही बघा ह्या ट्रेंडलाईनवरती किंवा 400ला जर कोणी ट्रेड केला असेल तरी सुद्धा इथे आपल्याला 150-200 पॉईंट भेटलेले आहेत। तर त्यातले 100-200 पॉईंट जरी कोणी घेतले असतील तर खूप मोठी गोष्ट आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे हे आता आपण बघणार आहे। मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट होऊया। मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण जर शिफ्ट झालो तर ही रिकव्हरीची कॅन्डल आली, बट ही कॅन्डल सडनली पडलेली आहे, तर मार्केट अजून पण डाऊनलाच वाटतंय मला। उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी 23,250 आजचा जो इंट्राडे लो आहे त्याच्या जर खाली उद्या मार्केट ओपन झाला तर मग आपल्याला मार्केट 23,000 पर्यंत बघायला भेटू शकते उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये। आणि आपला बघायला गेला तर जोपर्यंत 23,800ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बुलिश साईडला कोणताही ट्रेड बघणार नाही, आपण बेरिश साईडलाच ट्रेड बघणार आहे। मग इथून जर मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन तर 23,800ला जर गेला तर इथून पण आपण डाऊनलाच ट्रेड बघणार आहे। का तर मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे, मार्केटला सध्या निगेटिव्ह न्यूज आहेत आणि मार्केट डाऊनलाच येईल असं मला उद्या पण डाऊनच वाटतंय। तर बँक निफ्टी काय असणार आहे बघूया। तर बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टी पण जसं की आपण डिस्कशन केलेलं मार्केट थोडं फ्लॅट असू शकतं आज किंवा मग थोडं रिकव्हरी करू शकतं, तर मार्केटने एक्झॅक्ट तसंच केलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही छोटीशी ट्रेंड लाईन आहे, हिचा ब्रेकआउट झाला आणि मार्केट ही 53,600ची आपण जी काही लेवल कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली, इथं काही जर बुलिश प्रायजेक्शन बनवत असेल तर आपण ट्रेड बनवू शकतो। तर इथे पण तुम्ही बघायला गेला तर इथे पण आपल्याला जवळपास 400 पॉईंटचं मोमेंटम भेटलंय। पण कोणी जरी 100 पॉईंट जरी घेतले असतील तर माझे लेवल्स बघून आपण 54,000 पहिली लेवल दिलेली, त्याच्यानंतर आपण 54,302 लेवल डिस्कस केलेलं खालच्या व्हिडिओमध्ये, पण 54,000 आपल्याला फायनल टार्गेट भेटलेलं आहे। तर इथं जर प्रॉफिट बुकिंग केलं असतं तर खूप मोठी गोष्ट होती। तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट होऊया। तर मार्केटचं ट्रेंड अजून पण निगेटिव्ह आहे, तुम्ही बघू शकता 53,200ची जी काही लेवल आहे ती डाऊन साईडला जर ब्रेक झाली तर अगेन मार्केट आपल्याला 53,200ची लेवल जर डाऊन साईडला ब्रेक झाली किंवा उद्या जर बँक निफ्टी 53,200च्या खाली क्लोजिंग दिली तर आपल्याला 53,000 आणि मग 52,700 आणि त्याच्यानंतर 52,500 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते। तर उद्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, 53,200चा जो लो आहे आजचा इंट्राडे लो, तो जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर 53,000 आपलं टार्गेट असणार आहे। त्याच्यानंतर 53,000 नंतर डायरेक्ट आपलं टार्गेट असणार आहे ते 52,700चं टार्गेट असणार आहे। हे दोन टार्गेट आपल्याला डाऊन साईड असणार आहेत। आणि अप साईडला बघायला गेला तर मार्केट जोपर्यंत 54,400ची लेवल वरच्या साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत बुलिश साईडला आपण ट्रेड बघणार नाही, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे। तर बघूया मार्केट कसं बिहेवियर करतंय। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। थँक्यू।